हाय, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज थोडंसं उशीरच झालं आहे उठायला. आता वाजलेत 9:30. ॲक्च्युली आम्ही दोघंही लवकर उठलो होतो 6 वाजता. मग विचार केला की आज एवढ्या लवकर उठून काय करायचं, कारण की आज पाणी पण येणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे आम्ही मग परत दोघेजणं झोपलो. तर आता मी हे आंबे तुम्ही बघताय, ते आंबे काल मी रात्री मागवले होते. म्हणजे एका माणसाला सांगितलेलं तू घेऊन ये म्हणून मला ओसरी करण्यासाठी. तर तो रात्री 10 वाजता तो घेऊन आला. तर आता हे जाते मी किचनमध्ये ठेवायला. रात्री बेडरूममध्येच ठेवले होते, किचनमध्ये जायला कंटाळा आलेला म्हणून. तर मग आता पहिलं काम असतं माझं ते किचनमध्ये जायचं. बाबूचं दूध वगैरे गरम करायचं होतं. मग मी त्याच्या आधी विचार केला की पहिला ती झाडलोट वगैरे करून घेते, त्याच्यानंतर मग किचनमध्ये जाईन. मग झाडलोट वगैरे मी केली, फटाफट झाडलोट वगैरे करून घेते, मग किचनमध्ये जाईन. पण त्याच्या आधी विचार केला थोडंसं माझ्या बाळाकडे जाऊ दे. तो एकदम गोड दिसत होता झोपताना. मग त्याची थोडीशी पप्पी घेतली. थोडीशी म्हणजे छोटीशी पप्पी घेतली. हो, नाही घ्यायची असते माहिती आहे झोपलेल्या पोराची, पण तो खूपच गोड दिसत होता म्हणून मी त्याची पप्पी वगैरे घेतली. आणि मग गेली किचनमध्ये त्याचा आधी दूध वगैरे गरम करायला, म्हणजे जेवणाचीच तयारी करायला गेलेली मी. बोलली फटाफट हा झोपला आहे तर जेवण वगैरे करून घेते. त्याच्यामुळे आज काय एवढं जेवणामध्ये स्पेशल नव्हतं. डाळ भात आणि बटाट्याची भाजीच होती, तर ते आम्ही केलं जेवण दुपारी. आता संध्याकाळ झालेली आहे, 4-5 वाजले असतील. तर ते सर्व आवरून घेते. आता संध्याकाळी कशी झाडलोट असते, बेड आवरून ठेवायचं असतं, परत मग बाबूची अंघोळ वगैरे असते. तर ह्या सर्व गोष्टी पहिल्या ती बेडरूमपासून सुरुवात करते, मग झाडलोट वगैरे करायला घेईन. मग हे बघू शकता, जी खेळणी इथं तिथं पडलेली असते ती उचलून ठेवावी लागते. हा माझा बाळ बघा नुसतं माझ्या पाठोपाठ फिरत होता आणि हे नको ते काम करतो. आता ते ड्रॉवरमध्ये USB केबल ठेवलं, ते काढायची त्याला गरज काय, तर ते त्यांनी काढला. आता बाबू एवढा मोठा झाला तर सर्व त्याच्या हाताला गोष्टी लागतात, सर्व गोष्टी खेचून खेचून काढतो. तर ते आता जाते मी आता हॉलमध्ये पण जाऊन बघते काय पसारा आहे तो आवरून घेते. आता माझे मिस्टर येतील. मग मिस्टर माझ्या बाबूला आंघोळ वगैरे घालतात. संध्याकाळची त्यांची ड्युटी असते आंघोळ घालायची, सकाळची माझी असते. तर अशा प्रकारे 2 टाईम आम्ही आंघोळ घालतो बाबूला. चला तर मग आता किचनमध्ये जाते. किचनची पण आवरावर करायची, मला फ्रेशही व्हायचं आहे. आता माझे मिस्टर आलेले आहेत, तर आता बाबूला आता आंघोळ वगैरे घालतील. मीही फ्रेश होते जाऊन आता, कारण की नंतर मला परत जेवणाकडे लागायचं आहे. जेवणामध्ये आज बनणार आहे अंड्याचं फोडून बनवणार आहे रस्सा, आणि ऑमलेट बनवणार आहे आम्हा दोघांना, आणि डाळ आणि भात. तर फ्रेश वगैरे झालेली आहे, बघू शकतो माझ्या पाठोपाठ तरी फिरतो आहे. आता एक कपाट उघडलं ना तर कपाटामध्ये पण घुसलतो. असं आहे आमचा बाबा. तो बोलतो मला पण घे कपाट उघड, असं मला नुसतं खुणवतो आहे. कपाट उघडलं की मग हे काढ, मग ते काढ, परफ्यूमचे बॉटल्स काढ, मग तो जो बांगड्यांचा रोल असतो तो काढ, त्याचं चालू असतं. माझं काय एवढं काय स्किन केअर रुटीन नाही आहे. मी आपली नॉर्मल क्रीम लावते निव्याची आणि पावडर लावते, बस. दुसरं काय माझं एवढं रुटीन नाही आहे स्किन केअरचं. तर हे बघा, तो बोलतो खोल कपाट, खोल, मला जायचं आहे आतमध्ये. बस, त्याला तिकडचे सर्व कपडे काढायचे असतात, तो रोल काढायचा असतो, ते परफ्यूमच्या बॉटल्स काढायचे असतात. हेच त्याचं फक्त एवढं काम असतं, खेचाखेचीची कामं. आता तिथं येऊन काय माहिती काय त्याने केलं नाही, सर्व नुसतं धावपळ करतो. चला तर आता मी जेवणाकडे लागते, कारण की जेवणाला पण खूप उशीर झालेला आहे. बघू शकता तुम्ही, कारण की 8:30 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला घेणार आहोत. काय जास्त काय एवढं बनवलं नाही मी त्यांच्यासाठी. म्हणजे अंड्याचं फोडून बनवतात ना रस्सा, ते केलं आहे. आणि आम्हा दोघांना डाळ भात आणि ऑमलेट केलं आहे. आम्ही काय ते अंड्याचं फोडून तो रस्सा काय खात नाही, ते आम्हाला आवडत नाही. तर ते फक्त मिस्टरांना केलं. आणि आम्ही दोघं अंड्याचा पोळा आणि काय बोलतात त्याला, डाळ भात, ते खातो आहे. चला तर मग आता हे फटाफट माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला जर आजचा माझा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय.